लक्ष्मी पद्माची रांगोळी काढण्यासाठी 11 ते 1 ठिपके काढून घ्यायचे आहेत। सर्वात आधी आपण इथले खालचे फूल काढून घेऊया। या पद्धतीने रेषा जोडायच्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साइडला 2 ठिपके काढून घ्यायचे आहेत, या बाजूला 1 आणि या बाजूला 1। एक फूल तयार झालेले आहे। आता या ठिकाणी आपल्याला फूल काढून घ्यायचे आहे। बरोबर मध्यभागीचे ठिपके घ्यायचे आहेत। इथे सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 ठिकाणी आपल्याला ठिपके काढून घ्यायचे आहेत आणि ते जोडल्याच्या नंतर आपले एक फूल तयार होईल। चारी बाजूचे फुलं तयार झालेली आहेत। या ठिकाणी फूल काढताना 4 ठिपक्यांमध्ये साइडचा एक ठिपका सोडायचा आहे आणि मधल्या 2 ठिपक्यांपासून रेषा काढायच्या। या पद्धतीने रेषा काढून त्याचे फूल तयार करायचे आहे। इथे फूल तयार करण्यासाठी तुम्हाला साइडला एक ठिपका काढून घ्यावा लागेल, तो जोडून एक फूल तयार होईल। मध्यभागी फूल काढताना चारी बाजूंचे सगळे एक ठिपके सोडून द्यायचे आहेत। मधली जी लाईन आहे त्या लाईनमध्ये दोन्ही साईडला एक ठिपका सोडलेला आहे आणि 3 ठिपक्यांमध्ये एक लाईन काढून घेतली आहे। त्याच पद्धतीने उरलेल्या 2 रेघा सुद्धा काढून घेतल्या। या रांगोळीमध्ये एकूण 9 फुले तयार होतात। आता आपले मधले फूल तयार झाले आहे। आता आपल्याला ही सगळी फुले जोडून घ्यायची आहेत। ही फुले जोडताना अगदी व्यवस्थित ठिपके जोडून घ्यावे लागतात। कुठेही एखादा जरी पॉइंट चुकला तर रांगोळी चुकते। त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाहीये, पूर्ण रांगोळी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठिपके जोडा, तुमची रांगोळी अजिबात चुकणार नाही।
तुम्ही आवडीप्रमाणे कुठलेही रंग भरू शकता. मी इथे हळदी कुंकवाचे लाल आणि पिवळा रंग भरत आहे. आपली लक्ष्मी पद्माची रांगोळी तयार झालेली आहे.